जेव्हा मार्ग दिसत नाही, गीता सांगते कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वाटेवर घेऊन येते की जेथे कोणताही मार्ग दिसत नाही, की कोणाचा सहारा. तेव्हा वाटते की सर्व काही संपलं आहे. परंतु काय खरंच सगळं काही संपलंय? जेव्हा महाभारताच्या युद्धात अर्जुनाने आपला धनुष्य खाली ठेवला होता, तेव्हा त्याच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते. हे युद्ध मी कसे करू? माझ्या आप्तस्वकीयांबरोबर मी कसे युद्ध करू? तो पण घाबरला होता, तो पण हतबल झाला होता, जसे आज आपण झालो आहोत. तेव्हा श्रीकृष्णाने जे सांगितले ते आज मी प्रत्येकाच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा मंत्र बनू शकतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळाची चिंता करू नको. आज आपण कामामध्ये फक्त एक गोष्ट पाहतो, मला काय मिळेल, किती पैसे मिळतील, कोणी वाहवा करेल की नाही. आणि जेव्हा फळाची अपेक्षा पुरी होत नाही, तेव्हा आपण आपली ताकद हरवून बसतो. श्रीकृष्णाने हेच तर समजावले होते. तू फक्त कर्म कर, तुझे काम आहे फक्त प्रयास करणे, फळ देणे नाही. कारण फळ देणे तर ईश्वराच्या हातात असते. जग सांगते फळ बघा, गीता सांगते कर्म बघा. जग सांगते पहिले नफ्याची गॅरंटी द्या, मग मी मेहनत करेन. पण गीता सांगते पहिले कर्म करा, बाकी सगळं आपोआप होईल. असफलतेची भीती आज जी आपल्या अडवते आहे, ती फक्त असफलतेची नाही, तर ती आपल्या स्वप्नांची तुटण्याची असते. पण गीता शिकवते स्वप्नांवर विश्वास ठेवू नको, तर आपल्या मेहनतीवर ठेव. प्रत्येक माणसांसाठी ही शिकवण आहे. हे ज्ञान फक्त अर्जुनासाठी नव्हते, हे त्या प्रत्येक माणसासाठी आहे जो आतून तुटला आहे, हरला आहे, भटकला आहे, घाबरतो आहे, जो विचार करतो आहे आता काय करू. श्रीकृष्ण सांगतात बस कर्म करा आणि शांतीने करा. कर्मयोग काय आहे? कर्मयोगाचा अर्थ आहे की फक्त काम करणे नाही, तर बिना फळाची अपेक्षा करता काम करणे आहे. जेव्हा तुम्ही बिना स्वार्थाचे काम करता, तेव्हा तुमचे काम पूजा बनते. हरल्यावर गीता आठवण करा. जेव्हा बी आयुष्यात हार मिळेल, तर फक्त एक लाईन आठवा, तू फक्त कर्म कर, फळाची चिंता करू नको. कारण प्रत्येक असफलता एक वळण आहे, मंजिल नाही. एक दिवसाची मेहनत काहीच नाही, प्रत्येक दिवसाची मेहनत सगळं काही. गीता शिकवते बदल एका दिवसात येत नाही, पण हररोज तू जर सत्यकर्माने जुटत असशील, तर कोणी तुला अडवू शकत नाही. बदल कुठून सुरू होतो? बदल बाहेरून येत नाही, तो आतून येतो. आणि जेव्हा आतून मन, बुद्धी, आत्मा तिन्ही एका लक्ष्यावर मिळतात, तेव्हा प्रत्येक असंभव काम संभव बनते. मन एक युद्ध आहे आणि तू एक योद्धा आहेस. श्रीकृष्णाने अर्जुनाला एक योद्धा बनवलं नाही, त्यांनी त्याला त्याच्या आतमधला योद्धा दाखवून दिला. आज जरूरत आहे की आपण आपली लढाई स्वतः लढायची आहे. कारण जीवन पण एक महाभारत आहे आणि प्रत्येकाचा कुरुक्षेत्र वेगळा आहे. जर तू उलटलाच आहे, तुटलाच आहे, तर श्रीकृष्णाची गोष्ट ऐक. घाबरू नकोस, कर्म कर, तुझ्याबरोबर मी आहे. जीवनात जे तुझ्या हातात आहे ते आहे तुझा प्रयत्न. फळ तर मिळेलच, कधी ह्यापेक्षाही चांगला. बस आपल्या कर्मापासून पाठी फिरू नको. हीच आहे गीतेची खरी शिक्षा. जीवनात प्रत्येक गोष्टीची वेळ फिक्स आहे. गीता सांगते काळचक्र प्रत्येकाला आपल्या वेळेनुसार फळ देते. जे आज तुमच्याबरोबर होत आहे ते कदाचित तुम्हाला मजबूत बनवण्याकरिता होत आहे, तोडण्याकरिता नाही. तुझी प्रत्येक असफलता तुझ्या येणाऱ्या यशाची चावी ठेवते आहे. मन सगळ्यात मोठा शत्रू आहे, सगळ्यात मोठा मित्र पण आहे. आपल्या मनाला वर उचलून धरा, त्याला खाली कोसळू देऊ नका. जर तू तुझ्या मनाला जिंकलास, तर जगातली कुठलीच शक्ती तुला हरवू शकत नाही. पण जर तुझे मन तुझ्यावर हावी झाले, तर सगळ्यात मोठा दुश्मन होऊन जाईल. श्रीकृष्ण सांगतात योगामध्ये स्थित होऊन कर्म करा. याचा अर्थ आहे आपल्या कामाशी एकनिष्ठ हो, त्याच्या परिणामाशी नाही. जेव्हा तू परिणाम सोडून काम करतोस, तेव्हा तुझ्यात शांती निर्माण होते आणि तीच खरी जीत आहे. भीतीला संपवण्याचा उपाय. भीती तेव्हा संपते जेव्हा तू आत्मीयतेने काम करतोस. गीतेमध्ये श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा आत्मीयतेचे बोल बोलतात. कारण जे स्पष्ट दिसते ते तो योग्य निर्णय घेतो. तुझा आत्मा अमर आहे, अपराजित आहे. जो स्वतःला फक्त शरीर समजतो
तो ठराविक सीमेमध्ये आयुष्य जगतो, पण जो स्वतःला आत्मा समजतो तो कोणत्याही सीमेला तोडू शकतो. जर आज तुम्ही तुटलेले आहात, जर तुम्हाला वाटत असेल सगळं काही संपलंय, तर फक्त एक गोष्ट आठवण ठेवा. श्रीकृष्णाने अर्जुनाला बदलले नव्हते, त्यांनी अर्जुनाला त्याची शक्तीची आठवण करून दिली होती. आज तुम्हालाही कोणाच्या दुसऱ्याच्या उत्तराची गरज नाही, तर आपल्या अंतर्शक्तीची आठवण करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळा जेव्हा मन घाबरेल, तुटेल, तेव्हा श्रीकृष्णाची एक गोष्ट नेहमी आठवण कर. कर्म कर, फळाची चिंता करू नको. हेच ज्ञान आपलं शस्त्र आहे, हेच ज्ञान आपली ढाल आहे आणि हीच तुझी नवीन सुरुवात आहे. जर ही गोष्ट तुमच्या हृदयापर्यंत पोचली असेल तर कमेंट करा. आता मी फक्त कर्म करेन, फळाची अपेक्षा करणार नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलशी जॉईंट व्हा. राधे राधे, जय श्रीकृष्ण.